झालं स्टार्ट. ओके. तर आज आपलं एक नवीन टॉपिक आपण घेऊन येतो तुमच्या पुढं. तसं नाव आहे थिंकिंग. थिंकिंग तुम्ही काय थिंक करतात आता? तुमच्याबद्दल असेल किंवा दुसऱ्यांबद्दल असेल किंवा स्टडीबद्दल असेल, काहीतरी थिंक करताय ना आता सध्या, की आज काहीतरी नवीन शिकायला भेटेल. ओके. काय भेटेल शिकायला नवीन आज? ओके. थिंकिंग. थिंकिंगचा मिनिंग काय होतो? अजून फक्त विचारच का थिंकिंग म्हणजे? असे खूप काही टाईप आहेत त्यामध्ये तुम्ही आता पुढे शिकणार आहेत. पुढे रीड करा कोणीतरी, कोणतरी एक रीड करा. रीड कर. Introduction. Humans are rational beings and or rationality constraints in our ability to think and reason. Thinking is involved in all conscious mental activities, whether it is acquiring knowledge, remembering, planning or daydreaming. ओके. आता तुम्ही ह्या ठिकाणी बसलाय. ओके. तुम्ही प्लॅन करताय की आता मी घरी जाणार, जेवण करणार आहे, झोपणार. ओके. आणि मोबाईल बघणार. हे काय झालं तुम्ही? हे काय झालं तुमचं? तुम्ही प्लॅन केला अगोदरच. ओके. थिंकिंग का बोलता माहिती आहे का? जे तुम्ही थिंक करतात. ओके. तुम्ही काहीतरी आज नवीन गोष्ट शिकणार, काहीतरी नवीन नॉलेज म्हणजे तुम्ही गेन करणार. ओके. किंवा हे तुम्ही केव्हा करतात? जेव्हा तुम्ही कॉन्शियस स्टेटमध्ये असतात. झोपेमध्ये तुम्ही विचार करतात का? नाही. त्यावेळेला फक्त तुम्ही झोप घेणार. हे केव्हा करणार? जेव्हा तुम्हाला काही काम नसणार. ओके. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसणार त्यावेळेलाच तुम्ही थिंक जास्त करणार. ओके. की माझं सिलेक्शन होईल का, मी पास होईल का. ओके. या नॉर्मल गोष्टी आहे ज्या की कॉन्शियस मेंटल आपण करतो. ओके. त्यामध्ये काय काय ॲक्वायरिंग न्यू नॉलेज. ओके. तुम्ही नवीन नॉलेज काहीतरी ॲक्वायर करतात. त्यानंतर रिमेंबरिंग, प्लॅनिंग. ओके. किंवा डे ड्रीमिंग. डे ड्रीमिंग माहिती का काय? दिवसा स्वप्न बघतो आपण. स्वप्न बघतो आपण. माझा टॉपिक पण तोच होता, डे ड्रीमिंग. मी एवढ्या भारी एक्सप्लेन केलं होतं ना, मला 98 मार्क होते 100 पैकी. ओके. आता पुढे सांगतो मी. चला घ्या. Definition. Thinking is a mental activity in its cognitive aspect or mental activity with regard to psychological aspect roles. ओके. खालचं पण वाचून घ्या. Thinking is a behavior which is often implicit and hidden, and in which symbols are ordinarily employed. 2:15 वाजले. ऐक, पुढे तुम्हाला एक सांगतो. थिंकिंगचं सिम्पल डेफिनेशन काय माहिती का? ज्या वेळेला तुम्ही थिंक करतात विथ द कॉन्शियस माइंडनुसार तुमच्या. ओके. आता तुम्ही एक थिंक करताय की ठीक आहे आज काहीतरी नवीन शिकायचं. हे कसं केलं तुम्ही? थिंक केला. ओके. आता एखादा सिम्बॉल सांगतो मी, PPT लावली, एखादा ऑब्जेक्ट तुमच्या पुढे दाखवला. ओके. हा त्या थिंकिंगनुसार तुम्ही समोरचं पण जज करतात ना, की पुढं आता मला हे बघायला भेटेल. ओके. हे बघायला भेटेल. तुम्ही एखादा मूवी बघतात, त्या मूवीमध्ये एक सस्पेन्स असतो. तुम्हाला तो सस्पेन्स लास्टला कळतो. ओके. पण त्याची हिंट तुम्हाला अगोदरच दिलेली गेली असते. ओके. हे काय झालं? एक तुम्ही थिंक त्यावेळेला केला असतं तर तुम्हाला कळालं असतं की सस्पेन्स काय होतं. ओके. थिंकिंगमध्ये पण तेच आहे. जे पण तुमचे सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट असतात, जसे की तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहे. ओके. आता मी एक थिंक करतो एखाद्या गोष्टीबद्दल, किंवा मला एखादी गोष्ट मला बनवायची आहे. ओके. एखाद्या मला मूवी बनवायची, तर मी थिंक करतो की ती मूवी मी कशी बनवणार, कोणत्या कोणत्या पार्टमध्ये बनवणार. ओके. किंवा एखादी मला कविता लिहायची किंवा एखादी मला स्टोरी लिहायची, मग मी स्टोरीबद्दल थिंक कसं करतो, माझी मेंटल परसेप्शन काय त्या एखाद्या पोएटबद्दल. ओके. त्याला आपण बोलणार थिंकिंग. कधी पण लक्षात ठेवा, थिंकिंग ही हिडन असते, कोणाला दिसणार नाही मी काय थिंक करतोय. आता तुम्ही काय थिंक करताय माझ्याबद्दल किंवा PPT बद्दल, की सरांनी कुठून तर PPT आणली सोडून. ओके. थिंक करताय, पण सर काय बोलताय ना फुल कॉन्फिडन्स नाही. ओके. हे काय तुमची थिंकिंग झाली. ओके. तर हे हिडन आहे. मला माहिती आहे का तुम्ही काय थिंक करताय. ओके. यावरती कळालं डेफिनेशन ऑफ थिंकिंग काय? ओके. नेचर ऑफ थिंकिंग. Thinking is a mental process in which we deal with thoughts and ideas actively. अजून पुढे. It is an activity which involves many parts of our body. Receptors, sense organs, connectors, nerves and
ओके, सिम्पल आहे नेचर ऑफ थिंकिंग काय, तुम्ही थिंक कोणत्या कोणत्या गोष्टीनुसार करतात, तुमचे सेन्सरी ऑर्गन्स त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. ओके, तुम्ही थिंक असं करता का तुमचं त्यामध्ये माइंड पण इन्व्हॉल्व असतं, तुमचे डोळे पण इन्व्हॉल्व असतात. सेन्सरी ऑर्गन काय, बंद करू दोन, स्टॉप करा. तुमचे सेन्सरी ऑर्गन असतात त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात ज्यावेळेला तुम्ही थिंक करतात. ओके, एखादी तुम्ही डे ड्रीम करतात. आता डे ड्रीम कसं करता, तुम्ही स्वतःला इमॅजिन करता की मी आज हिमाचल प्रदेशमध्ये बसलो आहे. ओके, मी आज क्रिकेट मॅच बघतोय पुढे. ओके, किंवा तुम्ही विचार काय करतात की आता मी घरी जाणार आहे, मी घरी आहे, माझ्या घरी आई काय करत असणार आहे, माझा छोटा भाऊ काय करत असणार आहे. ओके, किंवा तुम्ही एखादी नवीन गोष्ट बाय केली आहे. ओके, तर ती गोष्ट घरी प्रॉपरली सेफ आहे की नाही तुम्ही विचार करता ना एखाद्या वेळेस, घरचा विचार येतोच ना आपल्याला. ओके, म्हणजे तुम्ही मेंटली, म्हणजे तुम्ही फिजिकली या ठिकाणी बसलेले पण मेंटली कुठे आहे, कुठे दुसऱ्याच वर्ड मांडली. ओके, त्याला आपण काय बोलणार, तुम्ही थिंक करताय त्या गोष्टीबद्दल. ओके, एलिमेंट्स ऑफ थिंकिंग कोणतरी वाचा ना, कारण की मी वाचलो ना माझा गळा अजून दुखतो. Concepts, generalized meaning that is attached to an object such as house, on a state, man, etc. ओके, Language. Concepts are formed with the help of language. It can be developed through oral questions, arguments, and discussions. Images. These are abstractions of certain features of our previous experience. ओके. म्हणजे आता कन्सेप्ट काय माहिती आहे का थिंकिंगचा, एक मिनिंगफुल आहे. जसं की एक ऑब्जेक्ट असेल किंवा तुमच्या घराबद्दल असेल. ओके, किंवा एखादा मॅन असेल किंवा एनी फॅमिली मेंबर असेल. ओके, तुम्ही त्याबद्दल काय करतात, थिंकिंग करतात. ओके, आपण बोलतो ना आपले सेन्सरी ऑर्गन त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि आपण त्या प्रकारे थिंक करतो. ओके, त्यानंतर आहे लँग्वेज. लँग्वेजमध्ये डेव्हलपमेंट होते तुमच्या थिंक केल्यानंतर. ओके, आता मी विचार करतोय, मी विचार करूनच तुम्हाला बोलणार ना. एखादी गोष्ट मला शिकवायची तुम्हाला, पण मी विचार करणार माइंडमध्ये, नाही हे असं आहे, त्यानंतरच तुम्हाला बोलणार. ओके, त्यानंतर इमेज. एखादी इमेज बघून मी थिंक करू शकतो की नाही ही इमेज कुठे मी बघितलेली आहे अगोदर, किंवा ही इमेजचं रिलेशन काय आहे कोणत्या गोष्टीसोबत, मी थिंक करतोय. ओके, बरोबर. एवढं हे एलिमेंट तुम्हाला इम्पॉर्टंट नाही, विचारत पण नाही क्वेश्चनमध्ये. Language. Types of thinking. हे डायरेक्टली हे बघू आपण, इनर स्पीच वगैरे काय बघू नका, मी तुम्हाला सगळं सांगतो. टाइप्स ऑफ थिंकिंग म्हणजे Types of thinking. Perceptual or concrete thinking. Conceptual or abstract thinking. Convergent thinking. Divergent thinking. Reflective thinking. Creative thinking. Critical thinking. Non-directed or associated thinking. यावरती एक्सप्लेन करू होतं. आता आपण टाइप्स ऑफ थिंकिंग बघणार वरती. Perceptual or concrete thinking. This is the simplest form of thinking, that is interpretation of sensation according to the one's experience. It is also called as concrete thinking as it is carried out on the perception of actual or concrete objects and events. ओके, आता परसेप्च्युअल म्हणजे काय, तुम्ही एखादा इव्हेंट आहे. ओके, तुम्हाला आता तुम्ही एखाद्या टेम्पलला गेले किंवा एखाद्या प्लेसला गेले, व्हिजिट केलं तुम्ही त्या प्लेसला. ओके, मग हा काय तुमच्या याच्यामध्ये प्रिव्हियस एक ऑब्जेक्ट झाला की ठीक आहे आपण या ठिकाणी व्हिजिट केली आहे, मग तुम्ही थिंक करणार त्याबद्दल. ओके, परसेप्च्युअल म्हणजे का तुम्ही परसिव्ह काय करणार त्यातून. आपण बोलतो ना की ते त्या ठिकाणी नाही, पण मला असं वाटतं की मी त्या टेम्पलमध्ये गेलो आहे. नाही, परसेप्च्युअल आणि कॉन्क्रिएट म्हणजे तुम्ही क्रिएट करताय ते थिंकिंग. एक थिंकिंग आहे तुम्ही क्रिएट करताय की आता मी बोलतो मी हिमाचल प्रदेशमध्ये आलो आहे कारण की मी गेलेलो आहे अगोदर, म्हणून मला काय वाटणार की मी परसिव्ह करणार की नाही मी हिमाचल प्रदेशमध्ये आलेलो आहे. ओके, त्यामध्ये वर्क करता म्हणजे सेन्सरी ऑर्गन. सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, सेन्सरी ऑर्गनशिवाय तुम्ही थिंकिंग, तुमची मेमरीज वगैरे हे सगळ्या, ज्या वेळेला तुमचे सेन्सरी ऑर्गन परफेक्ट असेल तरच तुमचे सायकोलॉजिकल मेंटल स्टेटस परफेक्ट आहे. ओके, ज्या वेळेला यामध्ये डिस्टर्बन्स आलं त्यावेळेला समजून घ्यायचं तुम्हाला सायकेट्रिक डिसऑर्डर आहे. नाही समजलं, हे बघ, ज्या वेळेला तू थिंक करते एखाद्या गोष्टीबद्दल, आता कारण की आता तुझ्या लाईफमध्ये एक पास्टमध्ये एखादा इन्सिडेंट झालेला आहे किंवा एक इव्हेंट झालेला आहे. ओके, तू एखाद्या टेम्पलला गेली, पण तू नेक्स्ट टाइम जर का तू थिंक करते की हां मी त्या टेम्पलला गेले, मग तू काही ऑब्जेक्ट्स बघितले त्या ठिकाणी. ओके, जसं की फुलाचे मंदिर. ओके, एखादा नवीन प्लेस बघितला तू, त्यानंतर वाहती नदी. ओके, मग हे काय तू थिंक करते म्हणजे परसिव्ह केलेलं आहे अगोदर. ओके, त्यालाच आपण बोलणार परसेप्च्युअल थिंकिंग. Conceptual or abstract thinking. It is an abstract thinking where one makes use of concepts, the generalized ideas and language. The economizes effort in the understanding and problem solving. So it is considered as superior than perceptual thinking. ओके, आपण कन्सेप्च्युअल और ॲब्स्ट्रॅक्ट. ओके, त्याला आपण कन्सेप्च्युअल पण बोलू शकतो आणि ॲब्स्ट्रॅक्ट पण बोलू शकतो.
कन्सेप्च्युअलवरून तुम्हाला काय कळतं की एखादा कन्सेप्ट आहे. ओके, एखाद्या कन्सेप्टबद्दल तुम्ही थिंक करताय. जसं की एखादी आयडिया असेल. ओके, तुमच्याकडे एखादी आयडिया असेल. ओके, त्यानंतर एक तुमची लँग्वेज असेल. ओके, आता मला एक आयडिया आहे. ओके, मी ती आयडिया कुठेतरी थिंक करतोय. ओके, आता मला एक मूवी बनवायचा आहे. मी त्यामध्ये काय कन्सेप्ट आहे, रिॲलिटी मी काय दाखवणार आहे. ओके, एक स्पिरिच्युअल दाखवणार आहे की हिस्ट्री दाखवणार आहे की नॉर्मल दाखवणार आहे. ओके, हे काय त्याला माझ्यामध्ये आयडिया आला, मग मी थिंक करणार त्याबद्दल. आता मला स्पिरिच्युअल दाखवायचं आहे तर मी त्या लेवलला थिंक करणार की स्पिरिच्युअल म्हणजे काय. हिस्ट्री दाखवायची तर मी हिस्ट्रीमध्ये थिंक करणार की राजा महाराजे कसे होते. ओके, त्यानुसार मी थिंक करणार. मला बाकीच्या गोष्टी माहीत पडणार का नाही. आपण बोलतो ना एखादा व्यक्ती एवढा स्टडी करतो, त्याचा एवढा स्टडी करतो की स्वतःला तो समजून घेतो की मी तोच आहे. ओके, कारण त्याला त्या थिंकिंगशिवाय दुसरं काही समजत नाही. ओके, त्याला आपण बोलू कन्सेप्च्युअल थिंकिंग. Convergent thinking. It is a closed or single point thinking based on the principles of convergence. Quick and narrowing process of thinking leads with pinpoint with solutions. Example MCQ. ओके, कन्वर्जंट थिंकिंग म्हणजे का, तुमचं एक MCQ आहे. ओके, सिम्पल आहे. MCQला तुम्ही कोणत्या वेने बघणार, कोणत्या वेने थिंक करणार, कळतं आहे ना. आता तुम्हाला एखादा क्वेश्चन आला आहे एक्झाममध्ये, त्या क्वेश्चनला तुम्ही कोणत्या लेवलला थिंक करताय, कारण का तुम्ही अगोदर तो कुठेतरी वाचलेला आहे. ओके, बुकमध्ये हो किंवा मी घेतलेलं असेल. ओके, त्यामध्ये तुम्ही वाचलेलं, मग तुम्ही त्याबद्दल थिंक करणार सोल्युशन काय असणार त्याचं. ओके, त्याला आपण बोलणार कन्वर्जंट थिंकिंग. समजलं हे याचं की डोक्यावरून वरून गेले. थिंकिंग म्हणजे त्यामध्ये आपण टाईप्स बघतोय फक्त ना. कन्वर्जंट म्हणजे कोणते, परसेप्च्युअल म्हणजे कोणते. ओके, Divergent thinking. It is a contradictory or convergent thinking. Here there will be a number of solutions to single problem. Encourages open thinking and broad scanning operation. Example, open-ended questions. ओपन एंडेड क्वेश्चन डायरेक्ट कसे, जे की सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता त्याचं सोल्युशन एकच आहे पण नंबर ऑफ क्वेश्चन आहे. ओके, नंबर ऑफ क्वेश्चनचं एकच सोल्युशन आहे. आता आपण बोलतो ना हे युनिवर्स कोणी बनवलं. खूप लोक असे आहेत की जे रिलिजियस असेल. ओके, नंबर ऑफ क्वेश्चन आहे. एक्झाम्पल सांगतो, तुमच्या नंबर ऑफ क्वेश्चन आहे, पण आता तुम्हाला हे पण अभ्यास पण करायचा आहे, जॉब पण करायचा आहे. ओके, नंबर ऑफ तुमच्याकडं क्वेश्चन असेल. ओके, पण त्याचा मेन सोल्युशन काय, स्टडी. मेन तुमचा सोल्युशन काय असणार, स्टडी. ओके, तुम्हाला काय पास पण व्हायचं आहे, चांगले मार्क पण घ्यायचे. ओके, तुम्हाला टॉप पण करायचं आहे, पण त्याचं मेन सोल्युशन काय आहे, स्टडी. नंबर ऑफ क्वेश्चन आहे पण सोल्युशन काय आहे, एकच. Reflective thinking. It aims at complex problems. It requires reorganizations of all the relevant experiences and finding new ways of reacting to a solution or removing an obstacle instead of simple association of experience or ideas. It takes logic into account. ओके, रिफ्लेक्टिव्ह म्हणजे काय, तुम्ही काय रिफ्लेक्ट करतात, सिम्पल वे. जसे की एक तुम्हाला एखाद्या नवीन गोष्टी फाइंड आउट करायची. ओके, आता तुम्हाला बुक स्टडी करायचं आहे, तुम्हाला सायकेट्रिकचं बुक स्टडी करायचं आहे. ओके, त्या अगोदर तुम्ही काय करणार, सायकोलॉजीचं बुक रीड करणार ना अगोदर. डायरेक्टली तुम्हाला सायकेट्रिक शिकवलं तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला मेंटल हेल्थ काय राहते, नॉर्मल मेंटल हेल्थ काय, ॲटिट्यूड काय. बघा, मेमरीजवर डिसऑर्डर आहे, पर्सनॅलिटीवर डिसऑर्डर आहे, पण तुम्हाला अगोदर बेसिक पर्सनॅलिटी म्हणजे काय ते कळालं तरच तुम्हाला पर्सनॅलिटी डिसऑर्डर कळतील. ओके, तरच आपण बोलतो Creative thinking. This chiefly aim to create something new. It is in search of new relationships and associations to describe and interpret the nature of things, events and situations. ओके, क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काय. आता तुम्ही चोरी केली, सिंपल भाषेत चोरी केली, पण त्यावेळेलाच थिंक काय येतं आपल्या माइंडमध्ये, मी चोरी नाही केली, माझ्यावर मजबूर होती म्हणून मी चोरी केली. आहे ना आपल्याकडे प्रत्येक, कारण की आपल्याला माहिती आपली चुकी आहे, पण आपल्याला थिंक करायचं आहे आणि लगेच विदिन सेकंडमध्ये आपल्याला आन्सर पण द्यायचं. ओके, त्याला आपण बोलणार क्रिएटिव्ह थिंकिंग. म्हणजे तुम्ही काय क्रिएट करताय त्या टाईम पिरियडमध्ये. एखादा इव्हेंट आहे, एखादं सिच्युएशन तुम्हाला दिली. ओके, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय क्रिएट करतात विदिन सेकंडमध्ये किंवा विदिन मिनिटमध्ये, त्याला आपण क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणतो. Example, scientists usually formulates the problem, gather evidence and to invent tools for its solution. ओके, समजलं. एक्झाम्पल काय, हे एक्झाम्पल डिफरंट आहे, पण एक तुम्हाला सिम्पल वन एक्झाम्पल सांगितलं मी. ओके, तुम्हाला क्रिएट करायची एखादी थिंकिंग. ओके, समजा तुम्हाला आता मी एक क्वेश्चन दिला आहे, एक्झाम्पल एक क्वेश्चन दिला आहे, तुम्हाला त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आता तुम्हाला ते सोल्युशन फाइंड आउट करायला किती वेळ लागणार,
विदिन 1 मिनिट, 5 मिनिटं लागणार नाही, कारण की तुम्हाला तुमची थिंकिंग काय असणार आहे की मला याचा आन्सर फाइंड आउट करायचं. ओके, त्यालाच आपण बोलणार क्रिएटिव्ह थिंकिंग. तुम्ही आता या सिच्युएशनला तुम्ही बसले आहेत. ओके, तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारला, व्हॉट इज लर्निंग, तुमच्या माइंडमध्ये एकतरी आन्सर येईल ना की लर्निंग म्हणजे काय. ओके, किंवा ॲटिट्यूड म्हणजे काय. ओके, त्यालाच आपण बोलणार क्रिएटिव्ह थिंकिंग. Characteristics of creative thinking. Creative thinking is an internal mental process, hence it is an important component of cognitive behavior. ओके, वरती घे. Universal phenomenon since everyone is capable of creative thinking. Third, it results in the production of something new. It involves all dimensions of dimension thinking. It is comprehensive and well-defined. आता एक पर्सन आहे, त्याला नवीन काहीतरी करायचं आहे, इन्व्हेंट करायचं आहे. ओके, किंवा एक कार इन्व्हेंट करायचं. एक्झाम्पल तर एक कार इन्व्हेंट करायची. मग त्याला क्रिएटिव्ह थिंकिंग त्याची तशी पाहिजेत की मला कार इन्व्हेंट करायची. ओके, त्याच्याकडे तेवढं बेसिक नॉलेज पाहिजेत अगोदर की मला एक गोष्ट कंप्लीट करायची. आता एक्झाम्पल सायंटिस्टच दिलं. ओके, सायंटिस्टजवळ खूप सारा एक्सपिरियन्स आहे, पण त्यांना नवीन वॅक्सिन बनवायची आहे किंवा नवीन एखादा डिसीजवर ट्रीटमेंट बनवायची आहे. ओके, किंवा एखादा नवीन फॉर्म्युला बनवायचा आहे, त्यांच्याकडे अगोदर प्रिव्हियस इयर आहेत, खूप सारा एक्सपिरियन्स. ओके, क्लास झोपलो. ओके, प्रिव्हियस त्यांच्याकडे आहे खूप काही शिकण्यासाठी म्हणजे करण्यासाठी फॉर्म्युलेट. ओके, मग ती त्यावेळेला काय करणार की त्यांचा माइंड त्यावेळेला कसा थिंक करतोय. ओके, त्यांना माहिती की हे सोल्युशनला ही रिॲक्शन होऊ शकते. ओके, तुम्हाला तुमच्याकडे बेसिक नॉलेज आहे त्यासाठी. ओके, मग त्यासाठी तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, तुमची कॉग्निटिव्ह थिंकिंग. तुमची कॉग्निटिव्ह थिंकिंग म्हणजे तुमचा सगळं येणार थिंकिंग, तुमचं थॉट, तुमची ॲक्शन. ओके, त्यानंतर तुम्ही कुठं होतो आपण, हां ओके, प्रत्येकाकडे वेगवेगळे आहेत कॅपेबिलिटी थिंक करण्याची. ओके, आता तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही एक गोष्ट आहे त्याबद्दल तुम्ही आन्सर फाइंड आउट करा. मग तुम्ही थिंक वेगवेगळे करणार, प्रत्येकाचा आन्सर तर सेम नसणार या ठिकाणी, वेगवेगळ्याचं सगळ्यांचं वेगवेगळं आन्सर असणार. ओके, त्याला आपण बोलतो क्रिएटिव्ह थिंकिंगची कॅरेक्टरिस्टिक्स. फक्त यामध्ये असे सायकोलॉजिकल वर्ड्स यूज केलेले आहेत, तुम्हाला पण ते यूज करायचे आहेत एक्झाममध्ये. बाकी तुम्हाला कोणी विचारणार नाही सायकोलॉजी म्हणजे काय. सिम्पल आहे, फक्त तुम्हाला कळायला हवं आहे की सायकोलॉजी म्हणजे काय. Factors influencing creativity. म्हणते बंद कर. ओके, आता फॅक्टर्स कसे अफेक्ट करतात आपल्या क्रिएटिव्ह थिंकिंगवर. ओके, Factors influencing creativity: additional fluency, ओके, originality, flexibility, divergent thinking, self-confidence, and persistence. ओके. ॲडिशनल फ्लुएन्सी माहिती आहे का, ज्यावेळेला आपण थिंक करतोय. ओके, ॲडिशनल थिंकिंग आपण बोलतो ना, माझ्याकडे आयडियाच नाही तर मी थिंक काय करू. तुमच्याकडे एखादी गोष्टच नाही, तुम्ही काय थिंक करणार. ओके, ओरिजिनॅलिटी, आता मी थिंक करतोय की चल ठीक आहे मी जाऊन पाणीपुरी खाणार. थिंकिंग आहे, थिंकिंग आहे ना, ही आहे की नाही आहे. पाणीपुरी खाणं ही पण ओरिजिनॅलिटी आहे का. थिंक तुम्ही कशाबद्दल करताय ते इम्पॉर्टंट आहे. त्यानं तेच बोलले ओरिजिनॅलिटी. कोणत्या पण गोष्टीवर थिंक केलं तर थिंकिंग नसते, त्यानं तुम्हाला काय बेनिफिट भेटणार तर थिंकिंगना. ओके, त्याला आपण थिंकिंग बोलतो. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे बॉडी फ्लेक्झिबिलिटी नाही, याचा मिनिंग डिफरंट होतो. म्हणजे कुठेही वळणे, एका थिंकिंगवर थांबणे राहणे. आता मी सकाळी थिंक करतो मला पुरणपोळी खायची, मी लगेच 1 घंट्यानंतर बोलतो मला भाकर खायची. ही थिंकिंग. ओके, डायव्हर्जन थिंकिंग म्हणजे डायव्हर्ट करणारी थिंकिंग. एका गोष्टीवर थिंक नाही करणं, डायव्हर्ट होणे. ओके, आता मी थिंक करत होतो 2 महिन्यापासून मला हा स्टडी करायचा, लगेच माझं चेंज होतं की मला असं स्टडी करायचं. म्हणजे डायव्हर्जन नाही, डायव्हर्जन थिंकिंग. ओके, सेल्फ कॉन्फिडन्स, कधी पण लक्षात ठेवा, सेल्फ कॉन्फिडन्स पण कधी कधी थिंकिंगला अफेक्ट करू शकतो, आपल्या क्रिएटिव्ह थिंकिंगला. असं बोलत नाही का आपण मला खूप काही येतं पण मला काहीच येत नाही. आता समजा एक एक्झाम्पल आहे, माझं एक्झाम्पल देऊ का, मला काहीच येत नाही पण माझ्या सेल्फ कॉन्फिडन्स आहे. ओके, समजलं. पर्सिस्टन्स याच्यावरती आहे, अजून काय का बघू. नाही, पर्सिस्टन्सचं मिनिंग माहिती आहे कोणाला. हां, पर्सिस्टन्स मिनिंग लाईक दॅट कसं माहिती आहे का, की आता समजा मी थिंक करतोय एक गोष्ट. ओके, पण ती व्हॅल्युएबल नाही आहे, त्या थिंकिंगचं का मिनिंगच नाही आहे. ओके, तर आपण बोलणार पर्सिस्टंट थिंकिंग. ओके,
ॲबिलिटी टू सी अँड बिल्ड न्यू रिलेशनशिप. ओके, समजलं याचं मिनिंग काय होतं? हे पण नाही समजलं? तुला समजलं? ॲबिलिटी टू सी अँड बिल्ड न्यू रिलेशनशिप. आता माझी ॲबिलिटी आहे ओके, की मी एखादी थिंकिंग करू शकतो ओके, किंवा माझ्यामध्ये अशा काही गोष्टी की जे एक मी नवीन कोणासोबत संबंध बनवू शकतो ओके, त्याला आपण बोलतो रिलेशनशिप ओके. आता ज्या वेळेला माझं प्रोफेशनलिझम काय आहे ओके, आणि मी थिंक कोणत्या गोष्टीबद्दल करतोय ओके, आता माझी ॲबिलिटी काय आहे, मी थिंक करतोय की नॉर्मल एकदम ओके, त्याला आपण बोलणार आहे ॲबिलिटी टू सी अँड बिल्ड न्यू रिलेशनशिप ओके. काय आता स्टेप्स बघणार, आपण स्टेजेस बघणार क्रिएटिव्ह थिंकिंगचे. Steps or stages in creative thinking. Preparation. Problem will be investigated. Informations and experiences are gathered. Second, ओके, आता मला थिंकिंग करायचं आहे तर मी प्रिपेरेशन काय करणार? स्टार्टिंगला अगोदर मी विचार करणार, आता मला एक मूवी बनवायचा आहे, हिस्टोरिकल मूवी बनवायचा आहे ओके. मग मी हिस्टोरिकल पर मी कोणत्या याच्यावर बनवतो, कोणत्या बेसिसवर बनवतो, माझ्याकडे स्पिरिच्युअल काय आहे ओके, माझ्याकडे आयडियाज काय माझ्या, मी त्याबद्दल थिंक कसं करणार ओके. मी अगोदर काय करणार, माझ्याकडे बुक्स आहे खूप सारे, मी ते बुक्स रीड करणार ओके. ज्यांनी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये लिहिलेल्या बुक्स काय, त्या स्टोऱ्या काय, मी त्याबद्दल इन्व्हेस्टिगेट करणार अगोदर ओके. त्याला आपण बोलतो प्रिपरेशन. incubation. This is a period of rest when there is no obvious activity and problem is thought about unconsciously. ओके, इन्क्युबेशन पिरियड माहिती आहे तुम्हाला? इन्क्युबेशन पिरियड, त्यालाच इन्क्युबेशन पिरियडमध्ये एक डिसीजचा इन्क्युबेशन पिरियड असतो. या टायमापर्यंत तुम्हाला माहिती आहे का, सर्दी तुम्हाला होती पण काही टायमापर्यंत होती ना, तरच आपण बोलतो इन्क्युबेशन ओके. इन्क्युबेशनमध्ये तुम्ही थिंक करतात की त्या टायमापर्यंतच. आता मला माहिती आहे की मला मूवी बनवायचा आहे, पण मी थिंक कुठपर्यंत करणार, 1 month 2 month ओके. काही लोक असतात बघा जे त्यांना मूवी बनवतात ते 3-3 वर्ष त्या मूवीमध्ये घालतात ओके. तो काय झाला, त्यांचा इन्क्युबेशन पिरियड झाला ओके. Illumination. Insight. Individual perceives a new relationship among the various aspects of the problem and its result in a solution. इल्युमिनेशन म्हणजे इन्साईट. स्टेजेस ऑफ इन्साईट बघितलं तुम्ही? स्टेजेस ऑफ इन्साईट माहिती तुम्हाला? नाही माहिती? त्यामध्ये सेल्फ आपण ज्यावेळेला सायकेट्रिक पेशंटमध्ये यूज करतात स्टेजेस ऑफ इन्साईट. अवेअरनेस अबाउट सेल्फ आहे का नाही, 6 इन्साईट आहे त्यामध्ये अवेअरनेस अबाउट सेल्फ ओके. मग त्यावेळेला पेशंट अगोदर बोलणार की तू अवेअरनेस अबाउट सेल्फ म्हणजे कसा की तो अवेअरच नाही त्या गोष्टीबद्दल ओके. त्याच्या माइंडमध्ये तो बोलतो एक, पण त्याला माहीत नाही तो काय बोलतोय. आता मी बोलतो की युनिवर्स माझा आहे, पण ते पॉसिबल नाही आहे, म्हणजे मी माझ्याबद्दल अवेअरच नाही आहे ओके. त्याला बोलतो आपण अवेअरनेस अबाउट सेल्फ ओके. ह्या इन्साईट आहे, 6 इन्साईट आहे. तर तुम्ही आता नका शिकू, सायकेट्रिकमध्ये शिका, तर हे पण जायचं ते पण जायचं. Verification. सांगू एकदा खाली घे. आता यामध्ये तो अवेअर आहे त्या गोष्टीबद्दल की त्याला एखादी स्टोरी लिहिली त्यानं ओके, त्याबद्दल तो काय परसिव्ह करतो ओके, किंवा त्याबद्दल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का त्याचा ओके, त्याला आपण काय बोलणार? इल्युमिनेशन. Verification. It is a stage where result is evaluated. It involves satisfactorily resolving or not resolving the problem. ओके. व्हेरिफिकेशन आपण बोलतो ना, एक व्हेरिफिकेशन कोड आहे, म्हणजे व्हेरीफाय काय करतात की तुम्ही कोण आहे, तुम्ही आतापर्यंत काय केले ओके, त्याला आपण काय बोलतो? व्हेरिफिकेशन करणे. रिव्हिजन. If the solution is satisfactory, then there will be the 5th stage. Any modifications needed are made. सिम्पल आहे. मी तुम्हाला मूवीचं एक्झाम्पल सांगितलं ते या ठिकाणी लागू झालं सगळं. मी पहिले काय केलं? प्रिपरेशन केलं. माझ्याकडे काय होता? इन्क्युबेशन टाईम पिरियड होता की मी किती वर्षापर्यंत प्रिपेअर करू शकतो की माझ्याकडे किती टाईम आहे ओके. त्यानंतर थर्ड काय होतं? इल्युमिनेशन, इन्साईट, मी काय बघू शकतो त्यामध्ये. 4th होतं व्हेरिफिकेशन, मी व्हेरीफाय करणार की हां रिअल स्टोरी आहे का ओके. त्यानंतर खूप साऱ्या लोकांना विचारणार, खूप साऱ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेणार मी ओके. त्यानंतर लास्टला आहे रिव्हिजन, मी त्यामध्ये काही मॉडिफिकेशन आहे का ओके. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मी काही मॉडिफिकेशन केलं त्यामध्ये ओके, काही न्यू थिंकिंग आहे का त्यामध्ये ॲड करण्यासाठी ओके, त्यासाठी मी रिव्हिजन करणार ओके. सिम्पल सांगू तुमच्या भाषेमध्ये तुमचं एक्झाम्पल. तुमची एक्झाम आहे 1 महिन्यानंतर, आता माझी एक्झाम 1 महिन्यानंतर. मी फर्स्ट टाइम काय करणार? प्रिपरेशन करणार ओके. सेकंड टाइम काय करणार? माझ्याकडे 1 month आहे, म्हणजे 1 इन्क्युबेशन पिरियड आहे माझ्याकडे ओके.
थर्ड वन काय करणार, मी इनसाइड बघणार की मला किती येतो, मी आतापर्यंत काय शिकलो. ओके, मी काहीच शिकलो नाही म्हणजे मला झिरोपासून स्टार्ट करणे. ओके, फोर्थ वन काय आहे, व्हेरिफिकेशन. मी व्हेरीफाय करणार की नाही एक क्वेश्चन आहे तो व्हेरीफाय करणार, नाही मला हा येतो का, हा क्वेश्चनचं किती आन्सर मला येतं. ओके, मग मी रिव्हिजन काय करणार की ठीक आहे मला त्यातलं काहीच येत नाही, मग मी माझ्या नोट्स काढलेल्या ती रिवाईज करणार. ओके, रिवाईज करून मी परत बुकमध्ये पण बघणार की काही मिस झाले का पॉईंट. ओके, आता हा माझा टेक्निक झाला. ओके, तर मी रिव्हिजनमध्ये काय करणार की ठीक आहे यामध्ये अजून असं पण होऊ शकतं. ओके, यामध्ये अजून आपण हे ॲड करू शकतो, नवीन गोष्टी ॲड करू शकतो. ओके, ठीक, समजलं, सिम्पल आहे. Critical thinking. सगळ्यात इम्पॉर्टंट हा आहे क्रिटिकल थिंकिंग. This type of thinking that helps a person to step from his own personal beliefs, prejudices, and opinions to sort out the fact and discover the truth, even at the expense of his basic belief system. ओके, सेकंड पण वाच. सेकंड. Here one resorts to set higher cognitive abilities and skills for the proper interpretation, analysis, evaluation, and inference. ओके, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, वरती घे त्यांना पण जे लिहिता आहे त्यांना. ओके, जे पण तुमचं ओपिनियन आहे. ओके, आता माझं ओपिनियन आहे की तुम्ही चांगले स्टुडंट आहात. ओके, ह्या माझं ओपिनियन आहे, पण तुम्ही बिलीव्ह करता का त्या गोष्टीत, नाही. ते मी ओपिनियन देतोय फक्त, पण तुम्ही बिलीव्ह करताय का, नाही. ओके, मग त्या ठिकाणी काय करणार मी, माझे तुम्ही स्वतःचे पर्सनल बिलीफ देणार. ओके, की काय काय नाही. ओके, त्यामध्ये अजून आपण डिस्कवर करू शकतो ट्रूथ. ओके, रिअल आहे काय आहे, नाही आहे. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण नाही, पण मी तुमचं मांडण्यासाठी काय बोललो, तुम्ही चांगले स्टुडंट आहे, तुम्हाला पण माहिती आहे का नाही आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे, ट्रूथ. ओके, त्यानंतर वरती घ्या. त्यानंतर हे हायर कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी अँड स्किल फॉर प्रॉपर इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन अँड इन्फ्लुएन्स. ओके, त्यानंतर मी कोणत्या टाईपची कॉग्नेटिव्ह थिंकिंग करतो. ओके, माझ्याकडे स्किल्स काय आहे त्या गोष्टीच्या. ओके, आता मी एक मूवी बनवतोय किंवा मला अभ्यास करायचा आहे, तर त्याबद्दल माझी काय कॉग्नेटिव्ह थिंकिंग आहे. ओके, त्या गोष्टीबद्दल मी काय कॉग्नेटिव्ह थिंक करू शकतो. ओके, त्यानंतर माझ्याकडे स्किल्स काय आहे, ठीक आहे माझ्याकडे अभ्यास करण्याची माझ्याकडे पॉवर जास्त आहे. ओके, की माझ्याकडं सिटिंग पॉवर जास्त आहे, माझ्याकडे मी 8 घंटे अभ्यास करून कवर अप करू शकतो. ओके, ज्या ठिकाणी 4 आवर्स कोणी बसून कवर करू शकतो. ओके, त्यानंतर मी काय करणार, अनालाइज करणार, इव्हॅल्युएट करणार आणि इन्फरन्स करणार. ओके, वरती ना. Critical thinking. It is higher order, well-disciplined thought process which involves the use of cognitive skills like conceptualization, interpretation, analysis, synthesis, and evaluation for arriving at an unbiased, valid, and reliable judgment of the gathered or communicated information. ओके, क्रिटिकल थिंकिंग तुम्ही हे माहिती आहे का, तुम्ही एखादी थिंकिंग करताय. ओके, त्यामध्ये तुमच्याकडे बेसिक डाटा काय आहे. ओके, तुमच्याकडे प्लॅनिंग काय आहे. ओके, तुमच्याकडे इंटरव्हेन्शन, तुम्हाला नर्सिंग प्रोसेसमध्ये सेम त्यामध्ये हे लागू होतं. ओके, तुम्ही त्याबद्दल प्लॅनिंग काय करतात. ओके, तुमच्याकडे इंटरव्हेन्शन काय आहे त्या प्लॅनिंगबद्दल. आता मी आज प्लॅन करतो की मला 8 घंटे अभ्यास करायचा आहे. ओके, तर माझ्याकडं मी खरं करतोय का. ओके, माझ्याकडे इंटरव्हेन्शन काय आहे त्या गोष्टीबद्दल. ओके, त्यानंतर मी अनालाइज काय करणार. ओके, मी इव्हॅल्युएट काय करणार स्वतःला की ठीक आहे मी 8 घंटे अभ्यास केला, तो माझ्यासाठी बेनिफिट आहे का, मी 8 तासात वाचलेलं ते माझ्यासाठी उपयोगी आहे का. ओके, Not directed or associative thinking. ओके, आपण आतापर्यंत किती थिंकिंग बघितल्या, सगळ्यात अगोदर त्याच थिंकिंग चालू आहे. टाईप्स ऑफ थिंकिंगलाच बोलतो आपण, म्हणजे आपले टाईप्सच चालू आहेत आतापर्यंत, असं काही नवीन शिकत नाही आपण. स्टेजेसमध्ये त्या थिंकिंगच्या वेगळ्या ह्या, म्हणजे त्यामध्ये ज्या होत्या ना सब टाईप ते होते स्टेजेस. आता ही आपली लास्टवाली आहेत नॉन डायरेक्टेड. ओके, It is unique type of thinking which is non-directed and without goal. It is reflected through dreaming and other free-flowing activities. ओके, आता सिंपल सांगतो. तुम्ही आता बसलोय क्लासमध्ये, तुम्ही विचार करताय की मी आता घरी असणार, तर मी आज झोपणार होते. ओके, की आता मला ट्रेन जायचं होतं, पण ट्रेन जर का रस्त्यामध्येच बंद पडली तर. ओके, ही बिल्डिंग जर का अचानकच खाली पडली तर. हे तुमचे ड्रीमिंग आहे. ओके, त्यालाच आपण काय बोलतो नॉन डायरेक्टेड, म्हणजे त्याला काही गोल आहेच नाही त्याचा. ओके, पॉसिबल होऊ शकतच नाही ती थिंकिंग. ओके, त्याला आपण बोलतो नॉन डायरेक्टेड. ओके, तुम्हाला हे बघा. त्यानंतर डे ड्रीमिंग. डेल्युजन म्हणजे माहिती तुम्हाला, डेल्युजन ऑफ परसिक्युशन, डेल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी, डेल्युजन ऑफ त्यानंतर जेलसी, सायकेट्रिकल डिसऑर्डर आहे, स्क्रिझोफ्रेनिया म्हणून शिकणार. डेल्युजन ऑफ जेलसी म्हणजे माहिती आहे का, की
आपल्यावर कोणतरी जळते किंवा मी कोणाला तरी जळतो त्याला आपण जेलसी बोलतो, डेल्युजन ऑफ जेलसी. आता मी आहे तर मी काय फील करतो की आता माझे चांगले मार्क आले म्हणून मी काय बोलणार की 10 लोक माझ्यावर जळत आहे, पण रिॲलिटीवर तसं नाही. डेल्युजन ऑफ परसिक्युशन म्हणजे तू परसिव्ह करता की या ठिकाणी आहे पण त्या ठिकाणी कोणी नाही. ओके. डेल्युजन ऑफ सुपरमेसिव्ह पॉवर म्हणजे एक पेशंट होती मसिन हॉस्पिटलमध्ये. ती पेशंट हे बोलते की मला इथून घेऊन जाण्यासाठी ऋतिक रोशन येणार आहेत, ऋतिक रोशन बाईक घेऊन येणार आहेत आणि मला या ठिकाणून घेऊन जाणार आहे, तोपर्यंत मी जाणार नाही. ओके. अशा साऱ्या गोष्टी आहे, पण हा काय डिल्युजन ऑफ सुपरमेसी म्हणजे सुपरनॅचरल पॉवर. त्याला असं वाटतं की त्याच्याकडे सुपरनॅचरल पॉवर आहे. ओके. त्याला आपण बोलतो डिल्युजन ऑफ सुपरमेसी. तुम्हाला संबंध डिल्युजन म्हणजे काय? डिल्युजन म्हणजे जे नाही आहे पण ते आपण त्याबद्दल थिंक करतो. ओके. May think or believe that a person is multimillionaire or ruler of the universe. Even the guilt feelings exist in delusions. तुम्हाला ते सांगितलं, समजलं ना तुला एक्झाम्पल काय? आता मी मिलिनियर नाही आहे पण मी काय विचार करतो की मी मिलिनियर झालो तर. ओके. माझ्याकडे पूर्ण युनिवर्स जर का माझ्या ताब्यात आलं तर. ओके. सगळ्यांचा राजा मी झालो तर. ओके. या टाईपमध्ये नॉन डायरेक्टेड. घ्या. तुम्हाला समजतं ना मी काय शिकवतो ते? मला वाटतं तूच एक ते दिलं समजलं मी काय शिकवतोय ते. ओके. लेवल्स ऑफ थिंकिंग. Thinking triangle, वरती blue, वरती. X. ओके. खालून वाच. लास्ट टू तसं आहे. स्टॉप कर 2 मिनिट. मी तुम्हाला सांगतो चार्टमध्ये काय दिलेले आहेत. Knowledge, understanding, application, synthesis, अनालिसिस आणि इव्हॅल्युएशन. ओके. लेवल्स ऑफ थिंकिंग. हे ट्रायंगल कोणा दिलं होतं? ब्लूम्स अँड टॅक्झॉनॉमी 1956. ओके. हा सायकोलॉजिस्ट होता. या सायकोलॉजिस्टने काय केलं? हा ट्रायंगल डिस्कवर केला होता. त्याने सांगितलं की आपण कोणत्या लेवलनुसार थिंकिंग करणार. ओके. त्यानंतर आपल्याकडे पहिले नॉलेज. बघा खाली घे. ओके. नॉलेज. ओके. नॉलेज म्हणजे कसं? विदाउट नॉलेज तुम्ही कोणतीच गोष्ट थिंक करू शकत नाही. तुमच्याकडे नॉलेज असेल तरच तुम्ही थिंक करू शकता. ओके. तुम्हाला स्टडी करायचा आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे तरच तुम्ही स्टडीबद्दल थिंक करू शकता. ओके. ज्याला आता मला मूवीज बनवायचं आहे तर मी मूवीबद्दलच थिंक करणार कारण की त्यांच्याकडे नॉलेज आहे प्रिव्हियस इयर. ओके. त्याला आपण बोलणार नॉलेज. ओके. comprehension, understanding the meaning of materials, translation, interpolation, and interpretation of instructions and problems. ओके. आता मी कॉम्प्रेशन म्हणजे काय? ॲटलिस्ट म्हणजे प्रिपरेशन करणं त्याबद्दल. आता मला नॉलेज आहे, मी काय करणार? माझ्याकडे कोणते मटेरियल्स अवेलेबल, माझ्याकडे किती बुक्स अवेलेबल आहे, मी किती बुक्स म्हणून कोणता कन्सेप्ट घेऊ शकतो. ओके. किंवा मी कन्सेप्ट घेतल्यानंतर माझ्यासाठी किती बेनिफिट आहे ते. ओके. त्याला आपण काय बोलणार? कॉम्प्रेन्शन. Application, previously learned information is applied to new and unfamiliar situations. ओके. ॲप्लिकेशन जसं की आपण बघ लर्न इन्फॉर्मेशन इज अप्लाइड टू न्यू अँड अनफॅमिलियर. आता प्रिव्हियसली तुम्ही काय लर्न केलं आहे? ओके. आता मला माहिती आहे मी सायकोलॉजी हा सब्जेक्ट फर्स्ट इयरला लर्न केला होता, सेकंड इयरला मी सायकॅट्रिक शिकणार. म्हणजे माझ्याकडे काय प्रिव्हियस इयर नॉलेज आहे त्या गोष्टीबद्दल म्हणून मला सायकॅट्रिक समजतो. जर का मला सायकोलॉजी हा सब्जेक्ट नसता तर मला समजला असता का? नाही. Analysis, when we analyze, we break down information into parts and try to understand the relationship between parts. ओके. अनालाइज कसं करणार तुम्ही? आतापर्यंत तुम्ही काय शिकले? अनालाइज करायचं आहे. ओके. अनालाइज करा स्वतःला. आपण बोलतो ना अनालाइज युअर सेल्फ. ओके. किंवा इव्हॅल्युएट युअर सेल्फ. दोघांचा मिनिंग वेगवेगळा आहे. इव्हॅल्युएशन आणि अनालायसिस. ओके. त्यानंतर when we analyze we break down information into parts. Okay. and try to understand the relationship between parts. आता माझ्याकडं एवढा मोठा बुक आहे, त्या बुकमध्ये मी नोट्स एवढा केलेले आहेत. ओके. आता हा सायकोलॉजीचा माझ्याकडे पूर्ण बुक आहे. आता मला याला अनालाइज करायचं आहे म्हणजे मी काय करणार? नोट्स काढणार ना. एका चॅप्टरच्या एवढ्या नोट्स झाल्या, मग मी त्या नोट्सला काय करणार? मी स्टेप बाय स्टेप फॉलो करणार. थिंकिंग म्हणजे काय, लर्निंग म्हणजे काय. ओके. बुक्स बनवताना पण काय बनवलेलं आहे बघा तुम्ही, पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके. त्याला आपण बोलतो अनालाइज. Synthesis. Okay. We build a structure or pattern from
diverse elements or put parts together to form a whole, creating a new meaning or structure. ओके, मग मला आता अनालाइज झालं माझं, मग मी काय करणार, सिंथेसाइज करणार, डायरेक्ट पूर्ण बुक बनवून टाकलं, छोटे छोटे पार्ट बनवून डायरेक्ट पूर्ण बुक बनवून टाकलं. ओके, इव्हॅल्युएशन. Higher order thinking, one is able to make judgments about the value of ideas for given purpose according to some set of criteria. ओके, इव्हॅल्युएशन म्हणजे कसं, आता मी एक बुक केलं पण त्याला इव्हॅल्युएट करायला कोणतरी मला पाहिजे. ओके, रेफरन्स द्यायला कोणतरी पाहिजे जे की बेनिफिशियल आहे. ओके, जजमेंटल सिच्युएशननुसार आपण ती यूज करू शकतो. आता मला एक बुक मी लिहिलं आहे, आता मला ह्या बुकसाठी इव्हॅल्युएट करायचं आहे, मग मी इव्हॅल्युएशनवाले ज्यांच्याकडं खूप सारं नॉलेज आहे, ज्यांच्याकडे हायर डिग्रीज आहे, ओके, मग मी त्यांना हे बुक देणार, मग ती इव्हॅल्युएट करणार या बुकला. ओके, फर्स्ट वन, त्यानंतर मी पब्लिश करणार. ओके, Development of memory. There are few methods which help to develop thinking through training. Adequacy of the knowledge and experience, adequate motivation and definiteness of aims, adequate freedom and flexibility, incubation, intelligence and wisdom, proper development of concepts and language, adequacy of reasoning skills. ओके, आतापर्यंत तुम्हाला मी काय शिकवलं आहे तेच, त्यामध्ये फक्त त्यांनी शॉर्टमध्ये दिलेलं आहे. ओके, शिकलो ना आपण इन्क्युबेशन म्हणजे काय, इंटेलिजन्स म्हणजे काय, प्रॉपर कन्सेप्ट म्हणजे काय, शिकलो आहे ना आतापर्यंत आपण, तेच आहे, फक्त त्यांनी परत स्लाईडमध्ये केलेलं आहे. ओके, ज्यावरती आता आपण स्टेजेस बघू आपण अकॉर्डिंग टू जीन्स स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेमरी. ओके, फर्स्ट वन आता बर्थ हे 2 इयर्स बेबी. ओके, सेन्सरी मोटर त्याची काय सेन्स करणार. ओके, त्यानंतर प्री ऑपरेशनल आणि एक आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल, म्हणजे की आता त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे. ओके, ओके, आता एक एक्झाम्पल दिलं एक चाइल्ड आहे समजा, तो त्याचा बर्थ झालं ते 2 इयरपर्यंत त्याची सेन्सरी मोटर काय डेव्हलप करणार. ओके, आता तो थिंकिंग लगेच करणार का जन्म झाला त्याला, नाही. ओके, मग प्री ऑपरेशनल म्हणजे 2 to 7 इयर्समध्ये तो काय करणार, जसं की प्री कन्सेप्च्युअल 2 to 4 आणि इंट्युटिव्ह 4 to 7 इयर्स. ओके, मग आता तो प्री ऑपरेशनलमध्ये तो थिंक करायला लागणार, काही ना काही गोष्टी विचार करायला लागणार, विचारणार, त्याला डाऊट येणार. ओके, मग लास्टला कोणता आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल, म्हणजे की तो त्या ठिकाणीपासून थिंकिंग स्टार्ट करणार. ओके, ही झाली स्टेजेस आहे या मेमरीच्या. ओके, एंटिटिव्ह म्हणजे किती एक पिरियड आहे, आता त्यामध्ये दिलेलं आहे ना 4 to 7, जसं की प्री ऑपरेशनल कसं आहे तसंच आहे एंटिटिव्ह 4 to 7 इयर्स. ओके, आता त्याला डायरेक्ट 2 to 7 इयर्स लिहिलं नाही आणि तसं त्याला 4 to 7 इयर्स लिहिले, म्हणजे 2 वर्ष इन्क्रीज केली. ओके, ओके, फॉर्मल ऑपरेशनल. ओके, 11 to 5 इयर्स म्हणजे 15 इयर्स. ओके, म्हणजे की फॉर्मली तो ऑपरेटेड करू शकतो. ह्या काय बघतो आपण, मेमरी कशी डेव्हलप होणार. ओके, सेन्सरी मोटर बरत टू अबाउट हिमसेल्फ अँड एन्व्हायरमेंट थ्रू द मोटर अँड रिफ्लेक्स ॲक्शन. सांगतो या पुढं सांगतो मी वरती. जसं की बर्थ म्हणजे तो काय करणार, रिफ्लेक्स फॉर्म करणार, त्याची मोटर ॲक्टिव्हिटी काय असणार. ओके, ते त्यानंतर फ्री ऑपरेशन म्हणजे कसं, रुडिमेंटली अर्ली पार्ट, चिल्ड्रन सीम्स टू आयडेंटिफाय ऑब्जेक्ट, तेच बोललो ना तुम्हाला, आयडेंटिफाय करणार तो ऑब्जेक्ट काय. ओके, हा काय, त्याला डाऊट यायला लागणार. ओके, यावरती. त्यानंतर एक्झाम्पल ऑल मॅन आर डॅडी. ओके, त्याला काय वाटणार की सगळे मॅन काय डॅडीसारखे आहेत. आता बेबी बॉर्न झाला, सिम्पल आहे, त्याला काय कळणार आहे का, पण ज्यावेळेला तो टॉडलर फेजमध्ये जाणार, फ्री स्कूलर फेजमध्ये जाणार, स्कूलर फेजमध्ये जाणार, त्याला सगळं त्याच्यामध्ये मोठा डेव्हलपमेंट होणार आहे. ते पिडियाट्रिकमध्ये तुम्ही शिकणार आहेत. आता तुम्हाला समजणार नाही पिडियाट्रिकमध्ये प्रत्येक माइलस्टोन केव्हा डेव्हलप होते. ओके, त्याला आपण माइलस्टोन म्हणतो किंवा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणतो. तसंच यामध्ये मोठा डेव्हलपमेंट त्यांनी सांगितलेली आहे. घ्यावरती हां, तुम्हाला हे याचा डाऊट होता ना. ओके, यामध्ये प्रोग्रेस टुवर्ड द फॉर्मेशन ऑफ व्हेरियस कन्सेप्ट ॲट द मोर ॲडव्हान्स लेवल. एक्झाम्पल, चाइल्ड विल ॲग्री दॅट ॲपल्स, ऑरेंज अँड बनानास आर ऑल फ्रूट डिस्पाइट टू डिफरन्सेस इन शेप अँड कलर. त्यावेळेला त्याला कळायला लागणार की याला ॲपलच बोलतो, याचा शेप वेगळा आहे. ऑरेंज यालाच बोलणार, ऑरेंजसारखा कोणता दुसरा फ्रूट्स नाही, ॲपलसारखा दुसरा कोणताच फ्रूट्स नाही. आहे सेम शेपला आहे, पण त्यांचं नाव डिफरंट आहे. ओके, यावरती हे बघ, हे का सांग तुमच्या बुकमध्ये हे नाहीच आहे, तर तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही एवढा विचार करू नका की असं का सांगतोय. ओके,
concrete operational stages. Okay, child learn to deal with concept and ideas. Okay, ability to think, ability to do activity. Okay, thinking through logical and systematic. Okay, हा कोणता झाला कन्सेप्ट कॉन्क्रीट ऑपरेशनल म्हणजे की किती इयर्सपर्यंत 7 to 11 इयर्स आहे ना. 11 to 15 इयर्सवाला कोणता आहे पोस्ट ऑपरेशनल. ओके, फॉर्मेशनल. ओके, यामध्ये काय असणार आहे ॲबिलिटी टू थिंक, आयडियाज येणार त्याच्या माइंडमध्ये, कसं थिंक करायचं, मोटर ॲक्टिव्हिटी डेव्हलप होणार. मी तुम्हाला ते सांगितलं ते फक्त शॉर्ट वन सांगितलं, यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, होते. ओके, त्यानंतर आहे फॉर्मल. फॉर्मल म्हणजे कसं 11 ते 15 वर्षापर्यंत तो काय करणार, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट होणार, इंटेलिजन्स तो बनणारच. ओके, त्यानंतर ॲबिलिटी टू डील विथ ॲब्स्ट्रॅक्शन अँड लॉजिकल थिंकिंग, प्रॉपरली लॉजिकल थिंकिंग करणार की ठीक आहे आता चम्मच तो उचलून ठेवू शकतो. ओके, ॲक्टिव्हिटी करू शकतो थिंकिंग बेसिसवर त्याच्या. चाइल्ड कॅन ॲबल टू अप्रिशिएट बाय हायपोथेटिकली प्रॉब्लेम बाय मेंटली डेव्हलप अँड ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू ऑफ वर्ड अँड टेस्ट हायपोथेसिस. ओके, आता यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तो थिंक कसं करणार. ओके, प्रॉपरलीच थिंक करणार तो, असं अनवॉन्टेड थिंकिंग करणार आहे का तो, नाही. यावरती रिलेशनशिप विथ लँग्वेज अँड कम्युनिकेशन्स. ओके, तुम्हाला ते बघू द्या मला यामध्ये आहे का तर नाही, यामध्ये तर नाही आहे. घ्या वरती घ्या, हे तुमच्यासाठी महत्त्वाचं पण नाही आहे. हे कम्युनिकेशन आहेत. कम्युनिकेशन तुम्ही शिकले का F1 मध्ये, फाउंडेशन ऑफ नर्सिंगमध्ये. कम्युनिकेशन म्हणजे काय, वे ऑफ कम्युनिकेशन नाही माहीत. वे ऑफ कम्युनिकेशन, कम्युनिकेशन थिंकिंग नाही शिकले. स्टॉप कर दोन मिनिट, स्टॉप. इम्पॉर्टन्स ऑफ थिंकिंग इन नर्सिंग. थिंकिंग काय करणार तुम्ही नर्सिंगमध्ये ते या ठिकाणी बोललेले आहेत. ओके ओके, कोण रीड करता करा बरं का. In order to think clearly and correctly, the nurse should learn to observe accurately so she can collect factual data. Nurses should hold fast to what is rational, logical, and correct. Nurses should remember that some patients may have difficulty in communicating their thoughts. Nurses should use critical thinking skills every day to assess, plan for, and provide quality patient care. आता मला काय बोलायचं आहे तुम्हाला समजलं तर तुमचं थिंकिंग पॉवर चांगली. मी जस्ट 2 मिनटं अगोदर जे बोललो, भाषण दिलं, त्याच्यावर मी तुमचं समजून की तुमची थिंकिंग पॉवर कशी आहे. ओके, तेच यामध्ये सांगितलेलं आहे. मी जे बोलतो ते यामध्ये असणारच आहे. ओके, असं नाही की मी जे बोलतो ते सगळं कुठून तरी शोधून आणतोय. ओके, जे बोलतो ते यामध्येच आहे. इम्पॉर्टन्स ऑफ नर्सिंग म्हणजे काय, आता जे बोललो तुम्हाला मी ते यामध्येच दिलेले आहेत. एक्झाम्पल सांगितलं ना तुम्हाला आपली टॅबलेट ॲसिटामिनोफेनचं, ते यामध्ये एक्झाम्पल लागू होतं. जसं की पेशंटला माहीतच नाही तुमच्यासोबत कम्युनिकेट कसं करायचं आहे, पेशंटला काय बोलायचं तुम्हाला माहीतच नाही, पण पेशंटला चेस्ट पेन होतो आहे, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं सकाळी त्याला पेशंटला टॅबलेट द्यायची आहे सबलिंग्युअल. ओके, टंगच्या खाली. ओके, तुम्ही दिलीच नाही, पेशंट बोलतोय मला चेस्ट पेन होतं, तुम्ही काय बोलतात होईल 5-10 मिनिटांनी ठीक होईल, रेस्ट करा. पण पेशंट कोणता आहे, अँजिना पेक्टोरिसचा आहे, पेशंटला अटॅक येण्याचे पण चान्सेस आहे. ओके, तर यामध्ये ते सांगितलं तुम्हाला थिंकिंग कशी करायची थोड्या थोड्या बेसिसवरून तर क्रिटिकल थिंकिंगपर्यंत. ओके, एरर्स इन थिंकिंग सगळ्यात इम्पॉर्टंट. Partialism, Okay. advisory thinking, time scale error, initial judgment, arrogance and conceit. थिंकिंगमध्ये काय आहे, पार्शलिझम. पार्शलिटी म्हणजे पार्शलिटी काय, पार्शलिटी. ओके, आता पार्शलिटी करणं म्हणजे कसं, लास्टवाले झोपताय आणि समोरचे ऐकताय. मग मी कोणाकडे लक्ष देणार, तुमच्याकडे की मागच्याकडं, तुमच्याकडं ना, जे ऐकतात त्यांच्याकडे लक्ष देणार ना, झोपणारा थोड्याकडे लक्ष देणार मी. ओके, ते झालं पार्शलिझम. त्यानंतर आहे ॲडव्हायसरी थिंकिंग, त्यामध्ये कोणतं ॲडव्हायसरी थिंकिंग संपले. आता आपलं लास्ट आहे आपलं ॲडव्हायसरी थिंकिंग. जसं की थिंक करणे एक टाईमपेक्षा जास्त फुकटमध्ये थिंकिंग करणे. ओके, त्याला आपण बोलू शकतो ॲडव्हायसरी थिंकिंग. टाईम स्केल एरर,
आता मला ह्या टाईमपर्यंत मला एक गोष्ट करायची आहे. ओके, आता मी थिंक केलं टाइम स्केल, त्याला आपण काय बोलू शकतो, टाइम स्केल एरर. इनिशियल जजमेंट, लगेच आपण इनिशियल जज करतो की काय करायचं आहे काय नाही. ओके, त्यानंतर ॲरोगन्स अँड ओके, ॲरोगन्स म्हणजे लाईक दॅट. ॲरोगन्स म्हणजे काय, आर्ग्यू करणे. मी जे बोलतो ते खरं आहे, तुम्हाला शिकायचं तर शिका, क्लासच्या बाहेर नव्हतं. या ठिकाणी आपला थिंकिंग हा टॉपिक संपलेला आहे. ओके, बंद करून टाका. हे माझं लेक्चर पण संपलेलं आहे.